आई, अगं किती त्रास करून घेशील स्वतःला. जरा शांत हो. काय दिवसभर डोक्यात फक्त बदला घ्यायचा विचार चालला असते. दिवसभर फक्त तोच विचार. हा आता पप्पानी साहेबरावांसाठी काहीतरी केलं, त्यासाठी ते जेलमध्ये गेले. हा आता साहेबरावांनी त्यांनी बाहेर काढण्यासाठी काय नाही केलं हे मान्य. मग काय तू फक्त आयुष्यभर फक्त बदला घ्यायचा म्हणून डोक्यात ठेवणार आहेस का? अगं माणसाने कसं शांत असायला पाहिजे, योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. सगळी सूत्र आपल्या हाती आली की योग्य तो कार्यक्रम केला पाहिजे. साहेबरावाचा बदला तर घ्यायचाच, पण आता नाही. आधी त्याच्या काळजात घर करायचं, त्याचं मन जिंकायचं, मग त्याचा काळीज असा फाडायचा की तो आयुष्यभर कधी जोडता नाही आला पाहिजे.